गुड मॉर्निंग CM अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण वैदिक मॅथमधील एक महत्त्वाची ट्रिक शिकणार आहोत, ती म्हणजे 11ने कोणत्याही दोन अंकी संख्येला गुणाकार करताना कशा पद्धतीने करायचं आणि ह्याचे उत्तर फक्त 3 सेकंदात कसं येईल। तर चला सुरू करूया। 11चा गुणाकार। समजा 11 गुणिले 11 केले तर ह्या 11नं कोणत्याही संख्येला गुणत असताना आपण काय करायचं, हा एक इथं लिहायचा, हा एक इथं लिहायचा आणि मध्ये त्यांची बेरीज लिहायची। म्हणजे उत्तर किती आलं आपलं 121। हा झाला 11चा गुणाकार। अजून एक उदाहरण घेऊया। आपण घेतले 21 गुणिले 11, तर ह्याचा गुणाकार करताना जसं आपल्या अगोदरच्या उदाहरणामध्ये सांगितलं तसंच करायचं। हे 2 इथं लिहायचं, हा 1 इथं लिहायचा आणि मध्ये यांची बेरीज द्यायची। म्हणजे उत्तर किती आलं 231। असंच प्रत्येक 2 अंकी संख्यांचा गुणाकार करताना आपण ह्या करायचा आहे। अजून जर का ती 2 अंकी संख्येमध्ये असं असेल, उदाहरण आपण एक घेऊया की 83 गुणिले 11, ह्यांचा गुणाकार कसा करायचा, तर हे 8 आपल्या नेहमीच्या पद्धतीनं 3 इथं, ओके, आणि ह्यांची बेरीज करायची। 8 आणि 3 होतात 11, पण 11 लिहिताना इथं 1 लिहायचं आणि याच्यामध्ये 1 मिळवायचा, म्हणजे झालं किती 9। म्हणजे ह्याचं उत्तर किती आलं 913। आलं लक्षात? अशाच पद्धतीनं सगळ्या 2 अंकी संख्यांचा गुणाकार करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपण पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। नमस्कार।